तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये। तर आत्ता आहे ना मी अरुणाताईंच्या घरी आलेली होती आणि इकडे राहुल त्यांच्या गच्चीमध्ये होते लाडूला घेऊन। तर ते बोलत होते तिकडनं आणि मी इकडनं बोलत होती। आम्हीच तिकडे चाललो होतो। चला जयताई, काय साडी घेतली का मला मिस्टरांनी वटपौर्णिमेला? हो घेतलंय का? हे पण छान आहे, कलर मस्त आहे। अरुणाताईंच्या घरी आल्यानंतर सगळ्यांना एकच काम असतं, फक्त साड्या बघण्याचं। तर आईनेही ही साडी अंगावर टाकून बघितली। जयताई तुमचं काय चाललंय, साडी घ्यायची का? घ्या नको, लय साड्या झाल्या माझ्याकडे आता। एकावर साबी पाना काय ऑफर दिली। साक्षी चहा ठेवलाय का? चहा झालाय साक्षीचा। वातावरण छान असं पावसाचं झालेलं होतं, तर साक्षीने सगळ्यांसाठी मस्त चहा ठेवला। नंतर इकडे आम्ही सगळ्यांनी मस्त चहा आणि बिस्किट खाल्लं। तर मीही बसलेली होती, तर आमच्या सगळ्यांची इकडं जोक वगैरे चालू होते। तर अंशू सगळ्यांना हाय करते आणि त्यानंतर इकडे सगळेजण बसलेले होते। सौरभ, साक्षी, प्रियंका, आई आणि जयताई ही आलेल्या होत्या। तर जयाताईंना आणि अरुणाताईंना थोडंसं बाहेर जायचं होतं, तर जयाताईही तिथेच आलेल्या होत्या आणि इकडे मिस्टर आहे ना चेष्टा मस्करी करत होते। तर इकडे तुम्हाला आहे ना पुढचा व्हिडिओ तो दुसऱ्या दिवशीचा येतोय। तर दुसऱ्या दिवशी छान असं पावसाचं वातावरण झालेलं होतं ना, तर दुपारच्या वेळेस मस्त सगळ्यांसाठी चहा ठेवलेला होता आणि त्यासोबत बिस्किट पण। हाय हॅलो शुभ दुपार। तर तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर अंशू पण स्कूलमधून आली आहे आणि दुपारी व्हिडिओला सुरुवात केली। घरातली सगळी कामे आवरली। सकाळी आहे ना मुलांची शाळेत जाण्याची घाई, सगळीच घाई एकत्र असते, त्याच्यामुळं काही शूट घ्यायला जास्त जमत नाही। तर आता अंशूलाही स्कूलमधून आणलं आहे आणि अंशू काही सुरू झालं आहे आपल्याकडे पाऊस। तर आमच्याकडे आज छान असा पाऊस सुरू झाला आहे। तर सगळेजण ज्या दिवसाची वाट बघत होते, सगळेच म्हणजे शेतकरी वगैरे सगळेच जण वाट बघत होते पावसाची। तर पाऊस सुरुवात झाली आजपासून, पण मग एवढा पण काही जोरात नाही, भुरभुर आहे। पण मग म्हणजे एवढं कडक ऊन पडायचं त्यापेक्षा बरं आहे की थोडाफार पाऊस आला आहे। तर तुम्हाला दाखवते मी, इकडे पाऊस आला आहे। तर इकडे ना पाऊस सुरू झालेला होता आणि अंशू मस्त पहिल्या पावसाची मजा घेत होती, पण मी तिला काही ओलं होऊन दिलं नाही, कारण की मग लगेच आजारी पडले का शाळेलाही सुट्ट्या होतात आणि मग आजारी पडले का औषधं वगैरे सगळंच घेण्यासाठी रडरड चालू असते। भरपूर जोरात आलेला होता। तर इकडे एकदम जोरात पाऊस आलेला होता आणि पहिलाच पाऊस होता, म्हणजे असं खूप ऊन होतं ना, म्हणजे सगळेच लोक आतुरतेने वाट बघत होते पावसाची। तर आज भरपूर जोरात पाऊस आलेला होता। मागे एकदा दोनदा आले पण थोडीशी भुरभुर आली, एवढं काही जोरात आलेला नव्हता, पण आजचा पाऊस चांगला झाला। दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी पाणी आलेलं होतं। तर आमच्याकडे ना सकाळी पहाटे 5लाच पाणी येतं। तर मी सगळं धुवून घेतलेलं होतं नळी लावून। तर इथले आमचे सगळे ओटे वगैरे सगळंच धुवून घेतलेलं होतं, कारण की आदल्या दिवशीच्या पावसाने ना ती पत्र्यांवरची धूळ वगैरे सगळं असं माती माती झालेलं होतं। तर नळी लावून सगळं स्वच्छ करून घेतलं आणि पाणी आल्यावर आम्ही हे रोजच धुतो। तर आम्हाला 4 दिवसातून एकदा पाणी येतं। तर इकडे मी ना स्वच्छ हे सगळं धुवून घेतलं। त्यानंतर आहे ना आता ज्यावेळेस धुतलं ना त्यावेळेस अंधार होतं, त्यामुळे शूट घ्यायला काही जमलं नाही। तर इकडे ना मी आता शूट घेत होती। तर इकडे मी झाडून वगैरे घेतलं, त्यानंतर ना पुसून पण घेतलं, कारण की ना इथला परिसर लवकर कोरडा करावा लागतो, नाही तर मग सगळे ओले पाय सगळेजण घरात घेऊन जातात। तर सगळे उठायच्या आताच इथले सगळे कोरडं करून घेतलेलं होतं मी।
बाहेरचाही सगळा परिसर ओटा वगैरे झाडून कोरडा करून घेतला, कारण की आजही पावसाचंच वातावरण होतं आणि एकदम म्हणजे सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. तर बाहेर आहे ना आमचा खूप मोठा परिसर आहे. एवढे ओटे वगैरे आवरायचं म्हटलं की बाहेरच सकाळी 1 ते दीड तास जातो, कारण की बाहेरचं ही झाडझूड हे पण महत्त्वाचं असतं. आणि मी सकाळी उठल्या ना पहिलं बाहेरचं ओटे वगैरे आवरते आणि त्यानंतर मग घरातलं बाकीचं काम आवरते. तर इकडे ना मी आता सगळा ओटा स्वच्छ करून घेतलेला होता. ज्या दिवशी पण म्हणजे पाणी वगैरे येत नाही ना त्या दिवशी पण आम्ही ओटं वगैरे धुवूनच घेतो, कारण की दिवसभर खूप जास्त धूळ वगैरे आलेली असते. आणि छान असा ओटा क्लीन झालेला होता आणि सगळी भांडी भरून ठेवलेली होती पाण्याने. आणि इकडे झाडांना काही पाणी घातलेलं नव्हतं, कारण की कालच्या पावसाने अगोदरच झाडं खूप ओली होती. त्यानंतर बाहेरचं अंगण झाडण्यासाठी मी गेलेली होती आता. तर अंगणामध्ये ना तर फुलांचा पाला पाचोळा जे काही असतं ना ते सगळं पडलेलं असतं. तर ते झाडून काढत होते. तर आमच्याकडे झाडणारे पण येतात, पण मग ते असे रेग्युलर काही येते नाही. ते 1 दिवस आले की 2 दिवस परत येते नाही. आणि म्हणजे पहाटेच येऊन जातात ना तर ते एवढे काही स्वच्छ पण झाडून जाते नाही. तर त्यांनी झाडलं तरी मला पुन्हा झाडावं लागतं ते. तर आता मी इकडे अंगण झाडून घेतलं आणि इकडचा म्हणजे हा दारासमोरचा पॅसेज आहे. आणि त्यानंतर इकडे आम्ही दुसऱ्या साईडला आहे ना इकडे झाडं लावलेली आहे ना. पारिजातकाच्या झाडाखाली आता त्याला फुलं यायला लागली. ते फुलं आदल्या दिवशी गळून पडतात ना, तर ते सुकल्यानंतर त्याचीही घाण होते. तर तेही सगळं तिकडचंही झाडावं लागतं. त्याच्यामुळं झाडण्यासाठी भरपूर मोठा एरिया आहे आम्हाला. त्यामुळे सकाळी 1 ते दीड तास त्यामध्येच निघून जातो. तर मी सकाळी उठले ना उठलं पाणी भरलं आणि ही सगळी म्हणजे झाडझूड करून घेतली. आणि इकडे ना चाफ्याचं झाड आणि नारळाचं झाड पण आम्ही लावलेलं आहे. तर ते झाडंही छान असे वाढलेले. म्हणजे त्यामध्येही थोडासा कचरा वगैरे पडलेला असतो ना तोही सकाळी सकाळी झाडण्यासोबत काढून घ्यावं लागतं, कारण की ना शेजारीच रुईचं झाड आहे. तर रुईच्या झाडाचे ना फुलं पानं सगळी गळून पडतात आणि त्याचे सगळीकडे कचरा होतो. तर तिथं म्हणजे तुम्हाला दिसतंय पिवळे पिवळे पानं सगळे रुईच्या झाडाचेच असतात. आणि दुसऱ्या साईडनं म्हणजे दुसऱ्या साईडला पोर्च पण आहे ना. तर आज पोर्च वगैरे सगळं पाण्याने स्वच्छ धुवून काढलेला होता. तिथे ना मोठी गाडी म्हणजे लावल्या जाती, पण आता मोठी गाडी आहे ना कामानिमित्त बाहेर गेलेली, त्यामुळे तिथं काही गाडी वगैरे नव्हती. तर गाडी असल्यावर तिथे आहे ना म्हणजे गाडी येणं जाणं सुरूच असतं ना. लावलेली असली की गाडीखाली खूप म्हणजे असं माती होऊन जाते. पण मग आज तोही क्लीन करून झाडझूड झाली, त्यानंतर देवपूजा वगैरे झाली. तर आजचा व्हिडिओ इथे संपवते. तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ ते कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय बाय.